शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि तूर शिवनेरी 45 अर्लीमध्ये आपण इथं आलो आहोत. क्षेत्र 1 एकर आहे. 1 एकर शेतामध्ये बघा इथे साफसफाई चालू आहे. तुरीची काढणी झालेली आहे. या झाडापासून असं 1 एकर क्षेत्र आहे आणि बघा इथून हे खाली बांध अशा प्रकारे इथपर्यंत इकडं हळद आहे. तर या 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं जे आहे तर इथं उत्पादन जे आहे तर हे 60 किलो किंवा 65 किलोचे कट्टे जे आहेत तर इथं आपल्याला 21 कट्टे झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि ते खाली पडलेले 21. तर अशा प्रकारे उत्पादन निघालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला साधारणतः 12 क्विंटल 60 किलो म्हणजे 12.5 क्विंटल उत्पादन आलेलं आहे. कारण या जमिनीमध्ये उत्पादन कमी येण्याचं कारण म्हणजे इथं जमीन जी आहे हे एकदम म्हणजे पांढऱ्या चुनखडीची जमीन आहे आणि हलका पट्टा येते. त्यामुळे इथं उत्पादन आणि थोडं पाणी चिबड आहे. कारण वरच्या शेतातलं पाणीसुद्धा याच शेतामध्ये येते, त्या शेतातलं याच शेतामध्ये पाणी येते आणि इथून पाणी हे असं वाहते. त्यामुळे इकडे थोडी चिबड आहे आणि चिबड असल्यामुळं आपल्याला इथं प्रॉब्लेम थोडा आलेला आहे. आणि अंतर जे आहे तर आपण इथं 2 ओळीतलं अंतर इथं 10.5 फूट ठेवलं. 6 ओळी सोयाबीनच्या बलदेव 47 सुपरच्या ठेवल्या आहेत. आणि इथं सर्वात महत्त्वाचं उत्पादन कमी येण्याचं कारण म्हणजे जमीन चिबड असल्यामुळं तरी आपण इथं दांडं वगैरे पाडले होते नाल्या अशा प्रकारे आणि त्याच्यावर आपण सोयाबीन पेरणी केली होती. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करूनसुद्धा आपल्याला उत्पादन थोडं कमी आलं. आणि विशेष म्हणजे खत आपण 3 वेळ दिलं. सुरुवातीला पेरताना एकदा 10-26-26, नंतर DAP 1.5 महिन्यांनी, नंतर सोयाबीन निघाल्यावर पुन्हा एकदा 10-26-26 आपण फेकलं आणि पाणी दिलं. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करूनसुद्धा आपल्याला उत्पादन इथं थोडं कमी आलेलं आहे. 12.5 क्विंटल आपल्याला इथं उत्पादन आलेलं आहे. तर त्याचं कारण चिबड जमिनीमुळं. तरी पण आपली ही व्हरायटी जी आहे हे जर आता बेडवर इथं आपण टाकली असती तर आपल्याला एकदम चांगला उतारा आला असता. आणि एकरी बियाणं आपण 4 किलो पेरलं आहे. आणि URV प्रक्रियेमुळं उत्पादन आपल्याला जे फवारणीचा मात्रा ज्या होत्या त्या कमी आलेल्या आहेत. फक्त कीटकनाशक फवारलं आहे आपण. तर कीटकनाशकामध्ये सुरुवातीला सोयाबीन जोपर्यंत होतं तोपर्यंत सोयाबीनच्याच सर्व फवारे याच्यावर आलेले आहेत. परंतु त्याच्यानंतर जेव्हा फवारणी करायची सोयाबीन निघाल्यानंतर तर तेव्हा आपण इमामॅक्टिन 10 ग्राम घेतलेला आहे. सोबत आपण साप पावडर याच्यावर घेतलेला आहे फुलापासून 30 ग्राम अशा प्रकारे. नंतर मग इमामॅक्टिन आणि शेवटची कोराजेन अशा प्रकारे फवारे 4 घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे उत्पादन आपल्याला इथं आलेलं आहे. माल पण चांगल्या प्रकारे निघालेला आहे. आपण इथं बघू शकता. तर आता माल आहे तर हे माल आपण बघू शकता अशा प्रकारे. हे बघा असा माल इथं आलेला आहे. तर तूर आहे शिवनेरी 45 अर्लीवाली भरगतचं उतार आपल्याला इथं दिलेलं आहे. तरी पण थोडा बाकी प्लॉटपेक्षा कमी आलेला आहे. कारण बाकी प्लॉटमध्ये आपल्याला 16, 17, 18पर्यंत उतार या तुरीपासून आलेले आहेत. कारण ही तूर 10 ते 20 क्विंटल उत्पादन देणारी तूर आहे शिवनेरी 45 अर्ली. पण आपल्याला इथं उतारा कमी भेटला आहे थोडा, कारण चिबड जमिनीमुळं. तर इथं जर बेड असते तर आपल्याला उतारा इथं पण चांगल्या प्रकारे 16-17पर्यंत आला असता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करूनसुद्धा चिबड जमिनीमुळे उतारा कमी आला. आणि फवारण्याची मात्रा आपल्याला URV प्रक्रियेमुळं आपण URVमध्ये बुरशीनाशक टॉनिक द्राव्य खतं दिल्यामुळं आतमध्येच त्याच्यामुळं फवारणीच्या मात्रामध्ये द्यायची गरज पडली नाही. आणि ही व्हरायटी फक्त URVच्या फक्त एकदाच वापरता येतात, परत वापरता येत नाहीत. त्यासाठी ही व्हरायटी एकदाच पेरता येते, परत URV करूनच पेरावं लागते.